So students, in crystalline solid we learns about the isomorphous property. Now the next property of crystalline solid, that is a polymorphous. Now isomorphous, we learns about the isomorphous. What happens in isomorphous? In isomorphous the ratio of atom is the same, Fe2O3 आणि Cr2O3. ठीक आहे, तर 2:3 2:3 हे झालं सेम रेशो. म्हणजे ही रेशो सेम आहे ना, मग हे कंपाऊंड वेगळा, हा कंपाऊंड वेगळा, पण दोघांच्या जी अरेंजमेंट आहे ती सेम. त्याला म्हणतो आपण आयसोमॉर्फस. आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे फॉर्म. आता थोडंसं आपल्याला बदलायचं, याला कसं बदलायचं आहे इथे शिकायचं. नेक्स्ट पॉलीमॉर्फस. ठीक आहे, पॉलीमॉर्फस. तर काय पॉलीमॉर्फस? तर एक पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, एक पर्टिक्युलर एलिमेंट आहे, त्याचे ॲटम तेच आहेत पण त्याची अरेंजमेंट वेगळी वेगळी आहे. समजा पॉली, पॉली म्हणजे काय? पॉली म्हणजे डिफरंट. शिकलेले आहे ना, पॉलिमर वगैरे तुम्ही शिकू शकता, 9वी-10वीला तुम्ही शिकला असणार आहेत. पॉली मीन्स डिफरंट आणि मॉर्फस मीन्स फॉर्म. पॉलीमॉर्फस म्हणजे डिफरंट फॉर्म, म्हणजे कंपाऊंड आहे. ठीक आहे, तो जो काही कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचे डिफरंट फॉर्म, वेगवेगळे फॉर्म, त्याला म्हणतो आपण पॉलीमॉर्फस. आयसोमॉर्फस म्हणजे सेम, पॉलीमॉर्फस म्हणजे डिफरंट. म्हणजे एकच कंपाऊंड पण त्याची अरेंजमेंट वेगळी, एकच एलिमेंट त्याची अरेंजमेंट वेगळी, त्याला म्हणतो पॉलीमॉर्फस. म्हणजे आपण ह्याला असं म्हणू शकतो, सेम कंपाऊंड और एलिमेंट, सेम कंपाऊंड or element has different arrangement is called, has different arrangement is called polymorphous. Polymorphous solid is called polymorphous solids. ठीक आहे, तर सेम कंपाऊंड आहे पण अरेंजमेंट वेगळी आहे. एक्झाम्पल्स सगळ्यांना तुम्हाला तोंड पाठ आहेत. एक्झाम्पल मला पण माहिती आहेत, तुम्हाला पण माहिती आहेत. कोणते? फॉर एक्झाम्पल कार्बन. आता बघा, कार्बन एक सोडून 3 फॉर्ममध्ये आढळतो. पहिला फॉर्म आहे डायमंड. डायमंडमध्ये कार्बनची अरेंजमेंट वेगवेगळी असते. कार्बनची ॲटमची जी अरेंजमेंट आहे ना ती डायमंडमध्ये वेगळी असते. कुणापेक्षा वेगळी असते? ग्राफाईटपेक्षा. पण दोघं पण कार्बनपासूनच बनलेले आहेत. डायमंड पण कार्बनपासून, ग्राफाईट पण कार्बनपासून. आणि तिसरं आहे बकमिन्स्टर फुलरन, तर आपण फुलरन म्हणतो शॉर्टमध्ये, फुलरन. ओके, तो सुद्धा कशाचा आहे? तो सुद्धा कार्बनचाच आहे पण अरेंजमेंट वेगवेगळी आहे. हे काय झाले? हे झाले पॉली. आता तुम्हाला हेच पण नाही, तुम्ही बघा सल्फर, मोनोक्लोनिक सल्फर, ऑर्थोरोम्बिक सल्फर, 2 सल्फर बनलेले आहेत सल्फरपासून. त्यांचा कॉन्स्टिट्यूएंट ॲटम काय आहे? सल्फर आहे, पण अरेंजमेंट कशी आहे? वेगळी वेगळी आहे. पॉलीमॉर्फस. पॉली म्हणजे मोर दॅन वन, मॉर्फस म्हणजे फॉर्म. असे एलिमेंट की त्यांचा फॉर्म वेगळा वेगळा आहे, त्यांची अरेंजमेंट वेगवेगळी आहे. ओके, पॉलीमॉर्फस मीन्स द कंपाऊंड और द एलिमेंट हु आर अरेंज्ड इन डिफरंट फॉर्म. ओके, पॉलीमॉर्फस म्हणजे सल्फर, समजा मोनोक्लिनिक सल्फर. दुसरं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 1 आहे, 2 एक्झाम्पल आहे. मोनोक्लिनिक सल्फर आणि ऑर्थोरोम्बिक सल्फर. ठीक आहे, तिसरं आहे, तिसरं याचं एक्झाम्पल आहे. तिसरं एक्झाम्पल हे घेऊ शकतो मी, फॉस्फरस. ब्लॅक फॉस्फरस, व्हाईट फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस, ब्लॅक P4 और व्हाईट अँड व्हाईट P4. रेड P4 आहे, आणि सगळे काय आहेत? P4 म्हणजे फॉस्फरस. हे पॉलीमॉर्फसचे एक्झाम्पल. आता एक खूप महत्त्वाची प्रॉपर्टी क्रिस्टलाइन सॉलिड शो करतात, त्याला म्हणतात ॲनिसोट्रॉपी. ती प्रॉपर्टी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. आय थिंक ही पॉलीमॉर्फस तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, ॲनिसोट्रॉपी.
ॲनिसोट्रॉपी म्हणजे काय? ॲनिसोट्रॉपी मीन्स सच पर्टिक्युलर प्रॉपर्टी ऑफ द कंपाऊंड in that particular property if the arrangement of the crystals is regular. आणि तुम्हाला तर माहित आहे क्रिस्टलाईनमध्ये अरेंजमेंट कशी असते, एकदम रेग्युलर असते. मग ती रेग्युलर अरेंजमेंटमुळं जर तुम्ही डायरेक्शन बदललाव, त्या रेग्युलर अरेंजमेंटमुळं जर तुम्ही डायरेक्शन बदललाव तर काय बदलतात, तर त्या म्हणजे डायरेक्शन बदलले तर त्याची प्रॉपर्टी पण बदलतात. याला म्हणतो आपण ॲनिसोट्रॉपी. ओके, इफ direction if physical property, some physical property of crystalline solid. अगोदर मी स्टेटमेंट लिहून देतो, नंतर तुम्हाला मी म्हणजे एक्सप्लेन करतो, तुम्हाला समजून जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सम फिजिकल प्रॉपर्टीज लाईक कोणत्या कोणत्या येतात? सम फिजिकल प्रॉपर्टीज लाईक इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, किंवा मग डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, अशा प्रॉपर्टी ETC. चेंजेस विथ चेंज इन डायरेक्शन, ETC changes with change in direction called ॲनिसोट्रॉपी. आता याचं एक्सप्लेन कसं करतो बघा. समजा एखाद्या क्रिस्टलाईन सॉलिड आपण पकडूत म्हणून EBC नावाचा क्रिस्टलाईन सॉलिड आहे आपल्याकडे. EBC ए ॲटम कसे येतं? ए ॲटम असे चौकोन येतं. हे असे ए ॲटम आहे. बी ॲटम कसे येतं? राऊंड येतं. सी ॲटम कसे येतं? ट्रायंगल आहेत. ओके, पुन्हा आता ABC नंतर ABC, कारण हे क्रिस्टलाईन सॉलिड आहे आणि क्रिस्टलाईन सॉलिडची अरेंजमेंट कशी असते? एकदम रेग्युलर असते, आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे. म्हणजे ठीक आहे. बघा हे ABC. आता पुन्हा स्क्वेअर येणार, पुन्हा सर्कल येणार, पुन्हा ट्रायंगल येणार, पुन्हा स्क्वेअर येणार, हे कंटिन्यूस चालणार. असा एक क्रिस्टलाईन सॉलिड आहे. बघा आता मी जर प्रॉपर्टी अशी काउंट केली तर मला वेगळीच मिळेल, कारण फक्त मला इथं बी ॲटम मिळते. मी जर प्रॉपर्टी अशी काउंट केली तर मला वेगळंच मिळेल, कारण मला इथं कोणते ॲटम मिळते? फक्त ए ॲटम मिळते. आणि अशी काउंट केली तर वेगळंच मिळेल, मला इथं कोणते ॲटम मिळतात? मला इथं सी ॲटम मिळतात. ठीक आहे. तर इफ यू चेंज द if you change the direction, ठीक है, if you change the direction, what happens? If you change the direction, the properties value is changes. Properties value is changes. If you change the direction, the value of properties changes. Okay, means if you change the direction, the value of property changes. इथं व्हॅल्यू वेगळीच मिळणार इलेक्ट्रिकल कंडक्टन्सची, इथं वेगळीच मिळणार आणि इथं काय मिळणार? वेगळीच मिळणार. आणि जर तुम्ही असं काउंट केलं तर मग ह्या डायरेक्शननं वेगळी, या डायरेक्शननं वेगळी, या डायरेक्शननं वेगळी, या डायरेक्शननं वेगळी, ह्याला म्हणतात ॲनिसोट्रॉपी. आणि हे कुठं पॉसिबल आहे? इट हॅपन्स ओनली इन क्रिस्टलाईन सॉलिड. कसं काय? कारण इथं अरेंजमेंट रेग्युलर आहे म्हणून पॉसिबल आहे. दुसरीकडे अरेंजमेंट रेग्युलर नाही म्हणून पॉसिबल बी नाही. इट हॅपन्स ओनली इन क्रिस्टलाईन सॉलिड. It happens only in crystalline solid. Okay, direction changes, property changes. Property changes. आता इथं पॉसिबल कसं काय? कारण इथं अरेंजमेंट रेग्युलर आहे म्हणून पॉसिबल आहे. दुसरीकडे अरेंजमेंट रेग्युलर नाही.
जसं तुम्ही अमॉर्फस सॉलिड घ्या किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड घ्या. ते क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये हे पॉसिबल आहे, अमॉर्फसमध्ये हे पॉसिबल नाही. कसं काय पॉसिबल नाही? कारण त्यांच्यामध्ये डायरेक्शन बदला, प्रॉपर्टी सुद्धा सेम राहते. कसं काय? कारण तिथं अरेंजमेंटच रेग्युलर नाही. कसं बी जावं सारखंच वाटते. तसं जत्रा असते बघा, यात्रेमध्ये तुम्ही गेलात, यात्रेमध्ये सगळीकडे सारखंच दिसतं, माणसंच कुणीकडे काय पत्ताच लागत नाही. पण अरेंजमेंट रॅन्डम कशी बी. परंतु तुम्ही एखाद्या शिस्तबद्ध मॉलमध्ये गेलात किंवा असं कुठेतरी गेलात, तिथं अरेंजमेंट रेग्युलर असते, अगोदर हे. तर तसं ही अरेंजमेंट रेग्युलर असले की अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतात. ह्याला आपण ॲनिसोट्रॉपी असं म्हणतो. चल, तर नेक्स्ट आहे याच्यामधला अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिडची अजून प्रॉपर्टी येतात. क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट शार्प असतो. क्रिस्टलाइन सॉलिडचं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट शार्प असते. शार्प हीट ऑफ फ्युजन असते, म्हणजे त्याला मेल्ट करायला लागणारी हीट पक्की व्हॅल्यू असते, बदलत नाही. तो ॲनिसोट्रॉपी दाखवतो. अमॉर्फस सॉलिड ह्याच्या विरुद्ध आहे. अमॉर्फस सॉलिड काय म्हणतो? तुम्ही कोणत्या डायरेक्शनला जावा तुम्हाला प्रॉपर्टी सेमच मिळणार. त्याला म्हणतात आयसोट्रॉपी. त्याला ॲनिसोट्रॉपी म्हणत नाही, त्याला ॲनिसोट्रॉपीच्या विरुद्ध त्याला म्हणतो आपण आयसोट्रॉपी. ठीक आहे. आता अमॉर्फस सॉलिड, अमॉर्फस सॉलिड कसं आहे? नावच आहे बघा, अ म्हणजे नाही, मॉर्फस म्हणजे फॉर्म, ज्याचा फॉर्म नाही, ज्याचा कोणताच फॉर्म नाही, ज्यानं कोणत्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट असेल याचा थांगपत्ताच नाही. अ म्हणजे नॉट, मॉर्फस म्हणजे फॉर्म, म्हणजे त्याचा कोणताच फॉर्म नाही, त्याला काय म्हणतो आपण? अमॉर्फस सॉलिड असं म्हणतो. ज्या सॉलिडचा कोणता एक फॉर्मच एक्झिस्ट नाहीये त्याला आपण काय म्हणतो? अमॉर्फस सॉलिड असं म्हणतो. आता जसं एक्झाम्पल तुला सांगतो मी. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल कोणतं आहे? सपोज असे म्हणजे सबस्टन्स, द क्रिस्टलाइन सॉलिड विच डज नॉट हॅव स्पेसिफिक फॉर्म, विच हॅज अ इरेग्युलर अरेंजमेंट, रॅन्डम. द सॉलिड हॅज irregular or random arrangement. Solid has irregular or random arrangement is called amorphous solid. एकदम is called amorphous solid. एकदम त्याची अरेंजमेंटच फिक्स नाही, अरेंजमेंटच पक्की नाही, अशा प्रकारच्या सॉलिडला आपण काय म्हणतो? अमॉर्फस सॉलिड असं म्हणतो. आता दुसरं एक्झाम्पल बघा. अमॉर्फस सॉलिडचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये पहिले तुम्हाला पहिले पण प्रॉपर्टी बघतो ना, तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल मी सांगू शकतो. पहिलं एक्झाम्पल काय अमॉर्फस सॉलिडचं? पहिलं एक्झाम्पल आहे अमॉर्फस सॉलिडचं ग्लास. तुम्हाला शॉक वाटेल, सर ग्लास तर अमॉर्फस कसं आहे? पण ग्लास अमॉर्फस आहे. ग्लासची अरेंजमेंट रेग्युलर नाही. ते तुम्हाला दिसतं ते अणकुचीदार, पण याचा अर्थ असा नाही की ग्लास क्रिस्टलाइन आहे, ग्लास अमॉर्फस आहे. पण अजून एक आहे दुसरा पॉईंट, म्हणजे असं घेऊ शकतो तुम्ही ह्या सॉलिडमध्ये अरेंजमेंट इरेग्युलर असल्यामुळं आपण ह्याला डिस्टर्ब्ड सॉलिड म्हणू शकतो, किंवा आपण ह्याला असं वेगवेगळे नाव देऊ शकतो. पण अजून एक नाव आहे, इट इज कॉल्ड एज अ शिडो सॉलिड. कॉल्ड शिडो म्हणजे आभासी, शिडो और सुपर कूल्ड लिक्विड, शिडो सॉलिड और सुपर कूल्ड लिक्विड. एकदम थंड केलेले लिक्विड आहे, एकदम सुपर कूल्ड लिक्विड, सुपर कूल्ड लिक्विड. तिसरं काय? इट शोज फ्लुइडिसिटी. तुम्हाला मी म्हणलो होतो बघा, पीठ असं पसरते ना, अमॉर्फस सॉलिड म्हणजे पीठ आहे, पावडर आहे. ठीक आहे. इट शोज फ्लुइडिसिटी. इट शोज फ्लुइडिसिटी. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे, हे जे सॉलिड आहे या सॉलिडमध्ये ना जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये तुम्हाला जो मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट असतो तो शार्प नसतो. समजा एखादी सॉलिड आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट 15 डिग्री सेल्सिअस आहे, तर तो 15लाच मेल्ट व्हायला पाहिजे, किंवा 100 डिग्री सेल्सिअस बॉईल. आता वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे, 100लाच बॉईल होतो. आणि जर बॉईल झालं नाही तर ते वॉटर नाही, किंवा वॉटरमध्ये काय तुम्ही टाकलाव, इम्प्युरिटी काहीतरी टाकलाव, त्याच्यामुळे बॉइलिंग पॉईंट चेंज झालेला आहे.
पण प्युअर वॉटर असेल ना तर 100लाच बॉईल होणार. तसं इथं कसं असतंय, पण ते वॉटर क्रिस्टलाइन आहे हे अमॉर्फस आहे. हे काय करतं माहिती आहे का, हे 15चा बॉइलिंग पॉईंट म्हणलं तर 14 ला होऊ शकतं, 16ला होऊ शकतं, हे कमी जास्त होतं. ओके, इफ द क्रिस्टलाइन सॉलिड क्रिस्टलाइनचं कशाला घ्यायचं, अमॉर्फस सॉलिड और दिस सॉलिड does not have sharp boiling point or melting point. Solid does not have sharp MP or BP. It melts over the range of temperature. ते कुठं मेल्ट होते, टेम्परेचरच्या रेंजमध्ये, म्हणजे कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे, त्या रेंजमध्ये ते मेल्ट होते. 5वा पॉईंट आहे. ठीक आहे, 5th पॉईंट काय सांगतो, 5th पॉईंट सांगतो, समजा हे सॉलिड आहे, समजा तर एक पक्का आपल्याला आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे सॉलिड आहे या सॉलिडमध्ये जर तुम्ही विचार करायचं म्हटलं तर दिस सॉलिड डज नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, मेल्ट ऑफ टेम्परेचर. दुसरं हे जे सॉलिड आहे ना त्याची डेन्सिटी खूप कमी असते. उडतं ना, असं फुगलं तर उडतं, डेन्सिटी खूप कमी आहे, व्हेरी लेस डेन्सिटी. आणि लास्ट पॉईंट तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला माहित आहेत. प्लास्टिक, रबर, आपल्याला माहिती आहे रबर. तुम्ही म्हणसाल सर रबर नसतंय, रबर अमॉर्फस असते. जे झाडापासून जे मिळतं ना प्युअर रबर, त्याला आपण निओप्रीन म्हणतो. ते रबर एकदम हे असतंय जे चिकचिक टाईपमध्ये, टार टाईपमध्ये, टार किंवा गम. ओके, हे असेवाले जिलेटिन, हे असेवाले जे आहेत ना हे सगळे अमॉर्फस सॉलिड्स आहेत. ठीक आहे, तर हे दीज आर द. आता ग्लास इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही नवीन खिडक्या बसवतात ना तेव्हा त्या खिडक्याचा जो ग्लास आहे तो ग्लासचा वरचा भाग आणि खालचा भाग सारखा असतो. पण तुम्ही 4-5 वर्षानंतरच्या खिडक्या बघितला, 10-1 वर्षानंतरच्या, तर वरचा भाग थिन होतो, खालचा भाग थिक होतो, कारण ते हळूहळू खाली जमा होतं, कारण त्याच्यामध्ये फ्लुइडिसिटी प्रॉपर्टी असते. ग्लास इज अ अमॉर्फस सॉलिड. आता ग्लासबद्दल जर बोलायचं म्हणलं ना तर ग्लास हा बनलेला आहे सिलिकापासून. ग्लासबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ग्लास इज अ सिलिका, आणि सिलिका म्हणजे SiO2. ओके, मला SiO2 बद्दल जर सांगायचं म्हटलं, बोलायचं म्हटलं तर एक खूप सिंपल पॉईंट आहे. सिलिकॉन डायऑक्साईड बद्दल जर बोलायचं म्हटलं तर खूप सिंपल पॉईंट आहे. तो म्हणजे कोणता पॉईंट आहे, तर सिलिकॉन मुळं ट्रान्सपरंट ग्लास बनतो. पण तुम्हाला जर ग्लास कलर्ड पाहिजे तर तुम्ही वेगवेगळे मध्ये कलर्ड मेटल ॲड करायचे, मेटल ऑक्साईड्स किंवा मेटल्स ॲड केलं ना तर तो वेगवेगळ्या रंगाचा ग्लास मिळतो. पण प्युअर जो ग्लास आहे ना, क्वार्ट्ज ग्लास, त्याचं नाव आहे क्वार्ट्ज ग्लास, तो फक्त 100% सिलिकाचा आहे, 100% सिलिका. दुसरा बोरोसिलिकेट ग्लास आहे, जो लॅबोरेटरीमध्ये तुम्ही बिकर, पिपेट, ब्युरेट बघितला असाल तिथं ग्लास यूज होते. तो बोरोसिलिकेट ग्लास म्हणतो आपण त्याला, बोरोसिलिकेट ग्लास. त्याच्यामध्ये बोरॉन ऑक्साईड असते, ऑल्युमिनियम ऑक्साईड असते, Al2O3 असते, याला ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणतो, आणि सिलिका सुद्धा असते. ह्याचं एक प्रमाण असते, हे 20%, 20%, हे 60%, असं एक थोडं बहुत फ्लेक्झिबल असते प्रमाण, ते काय एवढं हार्ड अँड फास्ट नसते. ठीक आहे. नंतर तुम्ही सोडा लाईम ग्लास बघितला असेल, सोडा लाईम ग्लास. याच्यामध्ये ना, ह्याच्यामध्ये सोडा लाईम म्हणजे Na2O याचं काहीतरी प्रमाण असतंय, नंतर CaOचं प्रमाण असतं, SiO2 म्हणजे असणारच हो. ग्लासचा मेन काय तरी SiO2 आहे, त्याच्याशिवाय ग्लासच नाही बनत. ठीक आहे. आणि हा मजबूत असतो ग्लास. हे एवढे ग्लास मजबूत नसतात, ठिसूळ असतात. तुम्हाला माहिती आहे, लॅबोरेटरीमध्ये ग्लास तुम्ही बघितलात, खूप ठिसूळ आणि खूप वीक असतात लॅबोरेटरीमधले ग्लास. ठीक आहे. तर हे झालं ह्याच्याबद्दल. आता आपण जर डिस्टिंग्विशिंग पॉईंट जर बघायचे म्हटले, कोणते डिस्टिंग्विशिंग पॉईंट या दोघांचे, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फसचे. ठीक आहे. तर तुम्ही इथं मेटल टाकू शकता बरं का. फेरस टाकला तर आय थिंक ग्रीन कलर मिळतो, क्रोमियम टाकल्यानंतर एक मिळतो, युरेनियम टाकल्यानंतर येलोच्या आसपास कलर मिळतो, असं म्हणजे ऑरेंज वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे कलर ग्लासमध्ये मिळतात. आणि असे जवळपास 800 प्रकारचे ग्लास आहेत,
there are different 800 types of glass are there. They can be prepared by managing the proportion of the boron silicon, अल्युमिनियम सिलिकॉन, सोडा लाईम ह्यांचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही जवळपास 800 टाइप्सचे वेगळे वेगळे ग्लास बनवू शकता. ठीक आहे. आणि तो ग्लास हे अमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर अमॉर्फस सॉलिड पण आहे आणि क्रिस्टलाइन सॉलिड पण आहे. मी काय करतो, दोघांचा डिस्टिंग्विश करा असं म्हणून तुम्हाला म्हणतो आणि मी पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर आपण कसे करू शकतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. हाऊ विल वी डिस्टिंग्विश द अमॉर्फस अँड क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे. तर बघा, आय होप यू अंडरस्टँड दिस. इरेग्युलर रँडम शेप आहे, स्युडो सॉलिड म्हणतो आपण ह्याला, किंवा सुपर कूल्ड लिक्विड म्हणतो. फ्लुइडिसिटी शो करते, त्यानं शो करत नाही. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट शार्प आहे. क्रिस्टलाइन सॉलिडचा ह्याचा शार्प नाही, क्रिस्टलाइन सॉलिडचा शार्प आहे. डेन्सिटी खूप कमी आहे, त्याची डेन्सिटी जास्त असते. तर डेन्सिटीचा पॉईंट सोडून देतो आपण, थोडं एक्सेप्शन जात होतो. एक्झाम्पल्स आहेत, हीट ऑफ फ्युजन आहे, ॲनिसोट्रॉपी. त्यानं ॲनिसोट्रॉपी दाखवतंय, ह्यानं ॲनिसोट्रॉपी दाखवत नाही, हा आयसोट्रॉपी दाखवतो. आयसोट्रॉपी म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला जावा, तुमच्या प्रॉपर्टी कशा येतात, सेमच. हो, तुम्ही म्हणजे प्रॉपर्टी बदलणारच नाहीत ना. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स बदलेल, जे काही प्रॉपर्टी आहे, नसेल तर नसेल, 0 असेल तर 0 असेल, पण असेल तर तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला जावा, प्रॉपर्टी बदलत नाही. चला, अमॉर्फस सॉलिड. डिस्टिंग्विश. अमॉर्फस सॉलिड. ओके, चला, क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड्स. नंतर काय आहे, नंतर आहे डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड. ठीक आहे. दोघांचं डिस्टिंग्विश एकदम सिंपल आहे. मी इकडे क्रिस्टलाइन लिहितो, तुम्ही तिकडे अमॉर्फस लिहू शकता. क्रिस्टलाइन, इकडे अमॉर्फस. पहिला, द constituent atoms has a regular in shape. The constituent atoms has रेग्युलर शेप. हे कसं आहे, ह्याचं इरेग्युलर शेप. म्हणजे कन्स्टिट्यूट ॲटमचा शेप काय, मी शॉर्टमध्ये लिहितो. ह्याचा शेप कसा आहे, इरेग्युलर शेप आहे. दुसरा पॉईंट, जर तुम्ही ॲटम्स बघितला किंवा काही पण बघितला तुम्ही, ठीक आहे, तर त्या कन्स्टिट्युएंट ॲटम्स हॅज अ रेग्युलर शेप, ह्याच्यामध्ये इरेग्युलर शेप आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात ना, तर याच्या रेग्युलर शेपमध्ये ना ट्रू सॉलिड म्हणतात. इट इज कॉल्ड ट्रू सॉलिड. इट इज कॉल्ड सुपर कूल्ड लिक्विड और स्यूडो सॉलिड. स्यूडो सॉलिड और सुपर कूल्ड लिक्विड. ठीक आहे. नंतर तिसरा आहे, याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला समजा किंवा काही अरेंज केला सगळ्या बऱ्याच गोष्टी, तर याच्यामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतं की मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट शार्प आहे. तर शार्प नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इट हॅज शार्प मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. इट मेल्ट्स ओव्हर द रेंज ऑफ टेम्परेचर. शार्प नाही, इट मेल्ट्स ओव्हर द रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे नो शार्प मेल्टिंग पॉईंट असं म्हणू शकतो. नो शार्प मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट.
चौथा पॉईंट आहे. चौथा पॉईंट काय याचा? इट शोज ॲनिसोट्रॉपी. It does not show anisotropy, it shows isotropy. Isotropy. पाचवा काय? इट हॅज अ स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन. ह्याला स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन नाही आहे. म्हणजे आता समजा तुम्ही एक मोल सबस्टन्स घेतला NaCl, त्याला तुम्ही हीट करून सॉलिडचं लिक्विड करताय, त्याला स्पेसिफिक हीट लागते, तेवढीच लागते. 10 जुलै 15 जुलै 20 जुलै तेवढीच पक्की असते. इथंच नसतं. कधी 10 जुलै बी लागू शकते, कधी 9 बी लागू शकते, कधी 11 बी लागू शकते. असा याचा प्रॉब्लेम आहे. इट शोज स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन. It does not have specific heat of fusion. लास्ट पॉइंट आहे त्याचा एक्झाम्पल्स. खूप सारे आहेत. NaCl आहे, वॉटर आहे, ग्राफाईट आहे, डायमंड आहे, खूप सारे याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि याचे एक्झाम्पल्स मी आत्ताच घेतला. याचे एक्झाम्पल रबर आहे, प्लास्टिक आहे, टार आहे, असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो व्हॉट इज दिस? दिस इज द distinguish between crystalline and amorphous solid. Okay, so let's continue, but let's stop for some time.